क्रेटा गाडी आहे तिथं आपण आता इग्नेटर कॉईल बदलणार आहे. ही जुने बघा इग्नेटर कॉईल कसं तुटलेलं आहे हवा प्लग नवीन टाकलेले आता नवीन याच्यावर बघा मार्किंग ओरिजिनल चारीवर ओरिजिनल मार्किंग आहे. या ठिकाणी बसते इग्नेटर कॉईल. आपण आता 4 इग्नेटर कॉईल टाकणार आहे. हे बघा इंग्लिश कॉईल 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर त्याला 10चे 2 बोल्ट एक बोल्ट लावायचे 10चे. स्टॉप. कोण कपलर लावायचे तेव्हा कपलर प्रत्येकाला किती कपलर असतात. 1 2 3 4 4 इग्नेटर कॉईल टाकले त्याचे कपलर लावलेले आहेत. त्याच्यावरचं एक कपलर आपण 4 प्लग बदलले. आता आपण गाडी स्टार्ट करून बघूया. आता आपण गाडी स्टार्ट करत आहे. बटन स्टार्ट करूया. बघा आता आपण प्लग बदलल्यामुळे आरपीएम स्टेबल झालेला आहे. गाडी पहिल्यांदा प्लग गेल्यामुळे गाडी धड 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 करत होती. ओके आता इंजिनचं व्हायब्रेशन चेक करूया. इंजिन एकदम स्मूथ झालेलं आहे. आता या समोरचा आपण तिथे पास करणार गाडी पहिल्यांदा ट्रायल घेताना गाडी एकत्र पास करताना क्लच हाफ सोडून गाडी अशी धड धड करते. गाडी लगेच बंद पडते. आता आपण इंग्लिश कॉईल बदलली. आता इंग्लिश कॉईल घेऊन आता बदलून आता ट्रायल घेत आहे. बघा आता पूर्ण क्लच सोडलेला मी बघा माझ्या पायावरती बघा ॲक्सिलेटर सोडलेला गाडी इझिली पास होत आहे. पहिल्यांदा क्लच जरी सोडला असता गाडीची गाडी बंद पडत होती. बघा विदाउट रेस्ट न करता गाडी एकदम स्मूथ झालेली आहे. आरपीएम पण स्टॉप आहे 900 आरपीएम स्टॉप आहे. हे बघा गाडी अशी ओके झालेली आहे. गाडी आपल्याला पिकअप प्रॉब्लेम देते. आता गाडीचा पिकअप प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. आता आरपीएम गाडीचे स्टेबल आहे. आता बघा ट्रायल एकदम स्मूथली गाडी पिकअप घेत आहे. धन्यवाद.